तर बघा किती वाजले आता वाजले 5:30. आणि बघा मुलांनी घर कसं करून ठेवलं आहे. हे बघा सर्व 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 आटपलेलं होतं. हे बघा एक सुद्धा वस्तू एक जागेवर नाही आहे. बघा असं दिवसातून मी किती वेळा आवरते हे मलाच माहिती. ठीक आहे, आता मला हे घर आवरायचं. त्यानंतर आता मी ढबूला झोपी लावलंय. काय झालं? ओरडू नको, तो झोपलाय. इकडे बघा. बघा बघा हे उठले मी सर्व आवरलेलं असतं. आणि दिवसातून मी किती वेळा हे सर्व खेळणी ह्या बकेटमध्ये ठेवते. परत दादू काढतो इकडे तिकडे इकडे तिकडे. बघा परत किचन ओटे भांडी किती साचली. ही सर्व भांडी मला आता घासायची आहे, भेंडी करायची, आंब्याचा रस करायचा आहे. हां बोल. आणि शंभूचं चाललं आहे, दादूचं. म्हणजे आम्ही त्याला शंभू म्हणतो, दादू म्हणतो. त्याचं नाव साई आहे आणि लहान्या मुलाचं नाव राया आहे. कारण की माझी साईबाबांवर खूप भक्ती आहे. आणि साईबाबांचे मला खूप चमत्कार पण झाले. त्यामुळे मी एकाचं नाव साई ठेवलं आहे आणि दुसऱ्याचं नाव राया ठेवलं आहे. आणि मला पडले आणि मला इतके सगळं काम पडले. त्यात दादूचं चाललं आहे की मला खेळ, सायकल घे, मला फिरव. बघू आता. चला एक गरका मारून आणते मी त्याला. घरात एकटी आई, 2 मुलं. एक आहे 2.5 वर्षाचा आणि एक आहे 9 महिन्याचा. दोघांमध्ये कंप्लीट 2 वर्षाचा अंतर आहे. दोघेही खूप अज्ञान आहे. दोघांना हँडल करणं खूप 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 अवघड जातं. एक झोपतो, एक उठतो आणि मध्ये आधी खूप 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 कामे असतात. दिवस कुठून निघून जातो कळत नाही. तर ही चला मला व्हिडिओ शूटिंग करायचीच आहे. एवढं प्रॉपर नाही होणार माझ्याकडून स्टार्टिंगला, पण कसं आहे तुमच्या व्ह्यूज, तुमचा रिस्पॉन्स आणि कमेंट्स या सर्ववर माझं होणारं पुढचं जे सफर आहे तो डिपेंड आहे. आणि मला करायचंच आहे. आणि दादूला वाटते मी कुणाशी बोलते आणि एकटीच बोलते. तो माझ्याकडे मागे ओळू बघतोय. आणि मी हे व्हिडिओ जे शूट करते मी परत ते मागे बघणार पण नाही. मी काय शूट केलं आहे, मला काय एडिट करायचं आहे, मी काहीच बघणार नाही. कारण की मला माहिती आहे माझं कॉन्फिडन्स त्यावर लो होणार. त्यामुळे मी ॲज इट इज व्हिडिओ जे माझी रिॲलिटी मी ते पोस्ट करत जाणार. अजिबात एडिट करणार नाही, काय नाही. जेव्हा माझ्याकडे मोबाईल स्टँड येईल, सर्व गोष्टी प्रॉपर येतील, तेव्हा मी छान अशी एडिटिंग करणार. आणि स्टार्टिंगला मला समजतही नाही की काय बोलावं, कसं बोलावं. कारण की माझं हे प्रोफेशन नाहीच आहे. मी एक प्रोफेसर होते. म्हणजे की दादू होण्याआधी मी 5 ते 7 वर्ष BSc MScला टीच केलं आहे. आणि मला यातलं काही एवढं नॉलेज नाही. पण चला घरी बसण्यापेक्षा ठीक आहे, चला करूया म्हटलं. चला आता दादूला मी 2 ते 3 चक्कर मारले. आता मी भांडी घासून घेते. मला भेंडी करायची आहे, आंब्याचा रस बनवायचा आहे आणि पोळ्या बनवायच्या आहे, घर आवरायचं आहे. एवढे सर्व कामे बाकी आहे. तर प्लीज माझा व्हिडिओ बघा. नाही पूर्ण बघता आला तर शेवट कट करत का होईना बघा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होईल तितका शेअर करा. रिस्पॉन्स द्या माझ्या व्हिडिओंना. तुमच्या सपोर्ट्सची मला फार गरज आहे. थँक्यू सो मच.